एकदाच फक्त गरम पाणी वापरून पीठ मळून आपले हे अजिबात न तुटणारे पांढरे शुभ्र हंडीपापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत। जास्त व्याप पण नाही आणि डबल आपल्याला पीठ शिजवण्याची पण गरज नाही। मस्त चौपट फुलणारे हंडीपापड आज बघणार आहोत आणि त्याच पिठापासून चकली कशी बनवायची ती पण पाहणार आहोत। 2 वर्ष तरी हे हंडीपापड आरामात राहतात, अगदी हात लावता क्षणी तुटतात आणि एकदम पांढरे शुभ्र झाले आहेत। 4 पट आपले पापड फुलले आहेत आणि याच पिठापासून आपल्याला चकली कशी बनवायची ते पण पाहणार आहोत। मस्त असे चौपट फुलणारे हंडीपापड पांढरे शुभ्र कसे बनवायचे ते पाहूयात। इथे मी पीठ घेतलं आहे। आता हे पीठ मी कसं बनवलंय ते सांगते। रेशनचं तांदूळ घ्यायचं, जुनं तांदूळ असेल तर अति चांगलं। 4 दिवस भिजत घालायचं आणि रोज सकाळी यामधील पाणी बदलायचं आहे, दुसरं पाणी ओतून ठेवायचं। 5व्या दिवशी यामधील सगळं पाणी काढून तांदूळ नितळवून घ्यायचं आणि एका कॉटनच्या कपड्यावरती फॅन खालीच आपल्याला पूर्णपणे वाळवून घ्यायचं आहे। तांदूळ पूर्णपणे वाळवून घ्यायचं म्हणजे पीठ 2 ते 3 महिने तरी चांगलं राहतं। आणि 5व्या दिवशी तांदूळ संपूर्ण वाळल्यावर गिरणीतून दळून आणायचं, मिक्सरवरती दळायचं नाही, पापड चिरतात चांगले येत नाहीत, त्यामुळे गिरणीतून दळून आणायचं। याच पिठापासून हंडीपापड, सालपापड, पालक पापड, टोमॅटो पापड बरेचसे असे पापड बनवता येतात। त्यामुळे एकदम पीठ बनवून ठेवलं तरी पण चालेल। तुम्हाला जेवढे पापड बनवायचे तेवढ्या अंदाजात हे पीठ भिजवून एकदम गिरणीतून दळून आणून कोरडं ठेवलं तरी चालेल। याच पिठापासून कुरडया पण छान येतात। फक्त कुरडया करतेच्या आदल्या रात्री आपल्याला हे पीठ पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं म्हणजे सकाळी चीक असा आपला छान तयार होईल। 4 ते 5 दिवस पीठ भिजलेलं असतं आपलं हे तांदूळ, त्यामुळे आंबूस असा वास येतो आणि छान असे आपले पापड फुलतात, पापडखार न टाकता। आता पातेल्यामध्ये मी पीठ ओतून घेतलं आहे। याच पातेल्याने आपल्याला 2 पातेले पाणी घ्यायचं आहे। पीठ असं गच्च दाबून भरून पातेल्याचं माप घ्यायचं, तुम्ही वाटीचं माप घेतलं तरी पण चालेल। तर आता याच पातेल्याने मी 2 पातेले पाणी घेणार आहे। जेवढं आपलं पीठ आहे त्याच्या डबल पाणी घ्यायचं। जर जुनं तांदूळ वापरत असाल तर पांढरे शुभ्र आणि नवीन तांदूळ असतील तर 1.5 पट पाणी घ्या। तर इथे मी ओवा, तीळ, मीठ, हिंग आणि थोडासा पापडखार घेतलाय। 1.5 चमचा मी पापडखार घेतलाय, हिंग 1 चमचा, ओवा 2 चमचे, जिरे 2 चमचे, तीळ 5 ते 6 चमचे आणि मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे। आता आपल्या पातेल्यात मी 2 पट पाणी ओतलं होतं तर त्याला उकळी आली आहे। यामध्ये सगळं आपल्याला हे जिन्नस घेतले ते घालायचं, पटकन ओतायचं आणि पटकन आपल्याला वरून पीठ घ्यायचं आहे। जिरा टाकून जर पाणी उकळी केलं तर जिऱ्यामुळे पिवळसर कलर येतो आपल्या पिठाला आणि आपले हंडीपापड पांढरे दिसत नाहीत, पिवळे दिसतात। त्यामुळे जिरे पाण्यात टाकले की पटकन लगेच पीठ टाकायचं, त्यामुळे जिऱ्याचा कलर पाण्यामध्ये उतरत नाही आणि आपले हंडीपापड छान असे पांढरे शुभ्र तयार होतात। आता एका लाटण्याच्या मदतीने किंवा लाकडाच्या कोणत्याही वस्तूने आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। लाकडाची वस्तू घ्यायची म्हणजे चांगलं पीठ आपल्याला हाटता येतं। पीठ आणि पाणी एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। एका हाताने पातेलं धरायचं आणि एका हाताने सतत असं मिक्स करत राहायचं म्हणजे आपलं सगळीकडून एकसारखं पीठ शिजलं जाईल। 1 पट पिठासाठी 2 पट पाणी पुरेसं होतं। सगळीकडून आता एकसारखं झालं आहे। मला थोडंसं मीठ आणि हिंग कमी वाटलं म्हणून मी थोडंसं वरून घातलं आहे। परत मीठ आपल्या अंदाजाने परत कमी वाटलं तर मिक्स करू शकता। ह्या स्टेजला मिक्स करायचं म्हणजे चांगलं मिक्स होतं। आता संपूर्ण पीठ मी शिजवून घेतलं आहे। सगळं आपल्याला पीठ आणि पाणी एकत्र करून घ्यायचं आहे। तुमचा गॅस किचन कट्ट्यापासून खाली ठेवता येत असेल तर ठेवू शकता किंवा असं किचन ओट्यावरती चढून एकदम असं पीठ हाटलं तरी पण छान असं हाटता येतं, कारण आपण परत हे पीठ वापरून घेणार नाही। त्यामुळे ह्या स्टेजलाच आपल्याला सगळं पीठ असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, तरच आपले पापड चिरणार नाहीत आणि एकसारखे शिजले जातील। वरती मी एक 10 मिनिटासाठी झाकण ठेवलं, 7 ते 8 मिनिटासाठी ठेवलं। परत झाकण काढायचं, परत सगळीकडून मिक्स करून घ्यायचं, परत 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। असं 2 ते 3 वेळेस आपल्याला करायचं आहे, पीठ चांगलं शिजेपर्यंत। सगळीकडून मिक्स करून घ्यायचं। आता परत झाकण ठेवूयात आणि 2 ते 3 मिनिटे बारीक गॅसवरती परत शिजवूयात। फक्त हे 2 वेळेसच करायचं। एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपलं पीठ चांगलं शिजलं जातं, खाली आपल्याला करपवू द्यायचं नाही। आता यामधील जे पीठ आहे ते थोडंसंच घ्यायचं आहे, एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घ्यायचं किंवा जर प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नसेल तर एका मोठ्या परातीमध्ये घेऊन फुलपात्राच्या मदतीने पीठ हाटलं तरी चालेल। आता झाकण ठेवायचं, खाली एक गॅसवरती तवा ठेवायचा आणि तव्यावरती हे पातेलं ठेवायचं म्हणजे पातेल्यातलं पीठ आपलं गरम राहतं। मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पीठ घेतलं आहे आणि हातामध्ये एक असा रुमाल घ्यायचा कॉटनचा, म्हणजे पीठ मळायला पण सोपं जाईल आणि आपल्या हाताला गरम पण लागणार नाही, कारण जेवढं गरम पीठ असतं
तेवढ्या लवकर जर पापड केले तर चांगले आणि पटकन होतात आणि पातळ पण होतात. अशी गाठ मारून घ्यायची आणि दोन्ही हातांनी चांगलं पीठ मळून घ्यायचं. गरमच पीठ असतं आणि वाफ पण बाहेर जात नाही, पीठ थंडही होत नाही आणि लवकर मळून पण होतं. जर असं करायचं नसेल तर परातीमध्ये पीठ घेऊन फुलपात्राने मळलं तरी पण चालेल, पण ही प्रोसेस सोपी आहे. पीठ गरम राहतं मुळात आणि पटकन असं मळलं जातं. हातात आपण कॉटनचा कपडा घेतल्यामुळे आपल्या हाताला भाजत पण नाही. 1-2 ते 3 मिनिटे संपूर्ण पीठ एकजीव होईपर्यंत आणि त्यातील संपूर्ण गाठी जाईपर्यंत असं मळून घ्यायचं आहे. पीठ चांगलं मळून घ्यायचं, कारण आपण परत उकडलेलं नाही. बऱ्याचदा काही वेळेस असं पीठ मळून आणखीन एकदा उकडून घेतात, पण आपण एकदाच उकडलं आहे. त्यामुळे पीठ चांगलं मळून घ्यायचं, तरच आपले हंडीपापड चिरणार नाहीत आणि चांगले येतील. आता सुरुवातीलाच फक्त थोडंसं तेल लावायचं कागदाला, नंतर तेल लावायचं नाही. फक्त सुरुवातीलाच आपल्याला लावून घ्यायचं आहे. जास्त जर तेलाचा वापर केला तर नंतर हंडीपापडाला 2-3 महिन्याने वास येतो. आता छोटासा गोळा घ्यायचा आणि परत जे पिशवीतलं पीठ आहे ते झाकून ठेवायचं. वर एक कागद ठेवायचा आणि हलक्या हाताने पुरी यंत्राने दाबून घ्यायचं. मस्त असा पापड आपला अगदी 15 सेकंदामध्ये तयार होतो. पीठ गरम असल्यामुळे पातळही होतात. वरून लाटण्याने लाटलं तरी पण चालेल, पण हे भरपूर पातळ आहे. अशाच पद्धतीने ह्या गोळ्यातील पीठ आहे ते करून घ्यायचं आणि नंतर परत एवढंच पीठ घ्यायचं, परत मळून घ्यायचं, परत करायचं. कारण पातेल्यामधील पण पीठ आपलं गरम राहतं आणि थोडं थोडं घेतल्यामुळे आपल्याला एकसारखं मळता पण येतं. फक्त प्रेस केले की आपला पापड तयार झाला. सोपी प्रोसेस आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही. कागदावरती आपल्याला हे सगळे पापड पसरवून घ्यायचे आहेत. पिशवीमध्ये पीठ ठेवल्यामुळे पण आपलं पीठही गरम राहतं आणि चमच्याच्या मदतीने गोळा घेतल्यामुळे एकसारखे पण आपले पापड तयार होतात. आता यातील मी अर्ध्या पिठाची चकली करून घेतली आहे आणि अर्ध्या पिठाचे पापड करून घेतले आहेत. चकली पण छान लागते, पण चकली तळल्यावरती त्यावर चाट मसाला आणि लाल तिखट टाकायचं, मस्त लागते खाण्यासाठी. ज्या दिवशी बनवलं त्या दिवशी पंख्याखालीच आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजू कोरडी झाली की 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये आपल्याला हे पापड आणि चकली वाळवून घ्यायची आहे. माझी चकली आणि पापड पण 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये मी वाळवून घेतले आणि चांगले वाळले पण आहेत. चांगले वाळवून जर बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवले तर बुरशी पण येत नाही, जाळी धरत नाही आणि 2 वर्ष तरी आरामात टिकतात. फक्त तेलाचा वापर करायचाच नाही. पहिला पापड जेव्हा करतो ना तर त्याच वेळेस कागदाला तेल लावायचं, नंतर अजिबात तेल लावायचं नाही. जर हाताला पीठ चिकटलं तर परत पाणी लावायचं. तेल गरम करून घेतलं आहे. मस्त असा आपला पापड फुलतोय. तेलात टाकता क्षणी मस्त पापड फुलत आहेत. आपली चकली पण छान अशी फुलून चौपट होते. तर अशा पद्धतीने हंडीपापड नक्की ट्राय करून पहा. एकदम पांढरे शुभ्र झाले आहेत, कुरकुरीत आणि त्यापेक्षाही जास्त खुसखुशीत झाले आहेत. हात लावता क्षणी तुटत आहेत. अशा पद्धतीने हंडीपापड नक्की ट्राय करा. चौपट पापड आपले फुलले आहेत आणि पांढरे शुभ्र झाले आहेत. चकली पण आपली छान झाली आहे. व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.